नमस्कार. आज आपण करणार आहेत नारळ पौर्णिमा विशेष नारळी भात करणार आहेत. परफेक्ट मेजरमेंटने करणार आहेत. सविस्तर रेसिपी पहा. रसरशीत असा मोकळा मोकळा भात तयार होतोय. रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही घेऊ शकता, तुकडा किंवा कोलम. फक्त इंद्रायणी घ्यायची नाही, इंद्रायणी तांदूळचा भात चिकट होतोय. याला 2 ते 3 पाण्या फक्त धुवून घेणार आहे. भिजत वगैरे काही घालायची गरज नाही. याला 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. एक कढई ठेवायची. कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं. तूप गरम झालं की त्यामध्ये 4 हिरवी विलायची टाकलेले आहेत. अशा फोडून टाकायची विलायची. त्यामध्ये 1 इंच दालचिनी आणि 6 ते 7 लवंगा टाकून घ्यायच्या आणि हलक्याशा अशा थोड्याशा तुपामध्ये परतून घेणार आहेत. गॅस बारीक ठेवायचं. बारीक गॅस केलं म्हणजे मसाले जळत नाही. तर हे हलकंसं परतून झालं की जे तांदूळ आपण धुवून घेतलेले होते ते टाकून घेणार आहेत. तांदूळ टाकल्यावर बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनटासाठी तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे खूप छान असा सुगंध येतो तुपाचा. 2 ते 3 मिनटासाठी चांगलं परतून झालं. आता त्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे. पाणी गरमच ओतायचं, गार पाणी टाकायचं नाही. 1 वाटी तांदूळ घेतले होते तर 2 वाट्या गरम पाणी टाकून घेणार आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा. उकळी आली की एकदा हलवून घ्यायचं. मोठ्या गॅसवरती चांगलं उकळी आली की त्यात अर्धा लिंबू टाकणार आहे. अर्धा लिंबाचा रस टाकला म्हणजे भात पांढरा शिपट होता ना, असं मोकळा होतं. अजिबात चिकट होत नाही. लिंबाचा रस टाकला की मिक्स करून घ्यायचं आणि झाकण न ठेवता आपण पहिलं शिजवून घेणार आहे. आता थोडंसं पाणी राहिलेलं आहे. आता पाणी आटत आलं की एकदम बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनटासाठी शिजवून घेणार आहे. 5 ते 6 मिनटानं चांगला भात असं शिजलेलं आहे, पाहू शकता. पूर्ण असं मोकळा झालं आणि पाणी एकदम परफेक्ट असं होतं. एक जर वाटी तांदूळ असलं तर 2 वाट्या पाणी टाकायचं. बाकी छान असा भात तयार झाला आहे. तर साईडला ठेवू. दुसरा पॅन घेतला आहे. दुसऱ्या पॅनमध्ये 1 चमच्याभर तूप टाकायचं. तूप गरम होऊन द्यायचं. गरम तूप झालं की त्यामध्ये पाऊण वाटी गूळ टाकून घेतलेला आहे. गोड आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. तुम्हाला जास्त गोड आवडत असतं तर 1 वाटी घेतलं तरी चालतंय. गूळ टाकून फक्त असं विरघळून घ्यायचा. यामध्ये वाल्या नारळात चव किंवा खिस टाकून घ्यायचा. त्याला असं खिसून घ्यायचं किंवा मिक्सरमधून जर फिरून घेतलं तरी चालतंय. आणि जेवढं तांदूळ आहे तेवढंच खोबऱ्याचं खिस घ्यायचं आहे. वाल्या नारळाचं खिस ते चवीला भन्नाट असं लागत आहे. वाल्याच नारळ घ्यायचं, सुकलेलं घ्यायचं नाही. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. जास्त काही त्याला मिक्स करायची गरज नाही. फक्त 2 मिनटासाठी मिक्स करून घेतलं की ते 7 ते 8 काजूचे तुकडे टाकून घ्यायचे. 7 ते 8 बदामाचे तुकडे टाकून घेतलेले. तर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट कमी जास्त करायचे किंवा नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. हे सगळं चांगलं 2 मिनटासाठी गुळामध्ये आणि नारळामध्ये मिक्स करून घ्यायचं. ह्याला जास्त वेळ काही शिजवायची गरज नाही. हे बघा चांगलं झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि इकडं भातामध्ये टाकून घेणार आहे. तर भाताचं पण गॅस बंद आहे. भाताचं गॅस आता चालू करायचं नाही. हे सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं. पहिलं टाकून घेतलं की मिक्स करायचं. मिक्स करूनच मग गॅस चालू करायचं. तोपर्यंत गॅस चालू करायचं नाही. मग ह्या पद्धतीने सगळं एकसारखं चांगलं मिक्स करून झालं आहे. आणि भात किती मोकळा झाला आहे पाहू शकता तुम्ही. अजिबात चिकट झालेलं नाही. सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. मिक्स करून झालं की एकदम बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे. तर 5 ते 6 मिनटासाठी ठेवायचे. जास्त वेळ काय ठेवायची गरज नाही आहे, कारण आपण पहिला भात शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. 5 ते 6 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही खूप छान असा भात तयार झाला आहे. एकदम मोकळा झाला आहे आणि सुगंध तर खूप छान असा यायला लागलेला आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला गुळ जर नसेल टाकायचं त्यामध्ये साखर जरी वापरते चालते. एकदम असं मऊ लुसलुशीत भात तयार झाला आहे. चवीला भन्नाट असा लागत आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.